तर अजित पवार गटाचा युक्तिवाद काय होता ते आपण पाहूया। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केलाय। 30 जूनला अजित पवारांची बहुमताने निवड झाल्याचा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। आमच्यासोबत 53 पैकी 42 आमदार असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। लोकसभेमधील एक आणि राज्यसभेतील एक खासदार आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाने केलाय। जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला तरीही निवड झाली नाही असंही युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल देखील यामध्ये करण्यात आला। राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा सर्वांना माहिती आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे। ज्यासाठी सुनावणी सुरू आहे पक्ष आणि चिन्हासाठी त्यावर आता शरद पवार गटाने हे वक्तव्य केले आहे। राज्य आणि बाहेरही हा पक्ष कुणाचा आहे हे सर्वांना माहिती आहे असं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत। अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। शरद पवार गटाचा दावा आपण पाहूया। पक्षाच्या विचाराच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका असल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय। अजितदादांसह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। पत्र देण्यात आलेलं आहे। पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत असा दावा शरद पवार गटाने केलाय। अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही असाही दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी त्या महत्त्वाची आहे। तिथून जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते महत्त्वाचे असल्याचा दावा देखील करण्यात आला। पक्षाचे मुख्य प्रतोद आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील हे आमच्याकडे आहेत असा दावा या ठिकाणी अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। पक्षाचे प्रतोद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या संदर्भातली माहिती निवडणूक आयोगामध्ये याआधी सादर करण्यात आल्याचा दावा देखील अजित पवार गटाने केलाय। तर दोन्ही गटाकडून शपथपत्रासह कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे। आता युक्तिवाद देखील सुरू झालेले आहे। पक्षाचे मुख्य प्रतोद आमच्याकडे आहेत। पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याकडे असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याकडे आहेत असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तसंच अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र बेकायदेशीर आहे। मुख्य प्रतोद आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केलेला आहे। तर सुनावणीसाठी आता अवघी 45 मिनिटं उरलेली आहेत। शरद पवारांना युक्तिवादासाठी पुढची तारीख यामध्ये मिळू शकते। तर अजित पवार गटाचा दावा काय आहे, युक्तिवाद काय आहे ते आपण पाहूया। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। 30 जूनला अजित पवारांची बहुमताने निवड करण्यात आली याची माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती असा दावा करण्यात आला। मुख्य प्रतोद आमच्या सोबत आहेत त्यामुळे 9 आमदारांवर कारवाई करा हे पत्र बेकायदेशीर असल्याचा दावा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। आमच्यासोबत 53 पैकी 42 आमदार असल्याचा युक्तिवादही अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर लोकसभेतील एक आणि राज्यसभेतील एक खासदार आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला तरीही निवड झाली नाही असं म्हणत जयंत पाटलांच्या नियुक्तीवर देखील बोट ठेवलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल या ठिकाणी अजित पवार गटाने केलाय। राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असतं असंही अजित पवार गटाकडून म्हटलं गेलंय। आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय।